You're most welcome, Miss Sai Ketkar. काका काकू तुम्ही? अरे हीच तर आप्पांची अट होती. काय? म्हणजे ते म्हणाले की परदेशीच्या घरात सईला एकटं नाही पाठवायचं. तेव्हा आता वर्ग संपेपर्यंत आम्ही इथेच बसणार. चालेल ना रे तुला? Sure, why not? मला का प्रॉब्लेम असणार? या प्लीज या. चला. छान आहेत ना फुलं? साई तू अशी काय स्मॉल गर्ल सारखी वॉटर बॉटल घेऊन आली? पाणी आहे माझ्याकडे, खायला पण आहे. अरे अप्पांनी दिलंय डब्बा आणि पाणी. का? अरे आप्पा म्हणाले परदेशी माणसाच्या घरी पाणी सुद्धा पिणार नाही सई. फाईन. साई मी वायफाय कनेक्ट केलाय सो यू कॅन स्टार्ट व्हेन एव्हर यू वॉन्ट. छान केलंयस घर नचिकेत. हो बाई, आणि रंगकाम झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच येतोय ना घरी. का मी तुम्हाला हाऊस टूर देतो. या हो हो हो. म्हणजे काय हो? या या ते दाखवतो ना. या. हो हो हो. तू आहेस होय? अहो तिकडे काय बघताय? काय बघतोय? काही दिसतंय का त्या कांगारूच्या घरातलं? अहो आप्पा पण ते दुर्बिणीचं काम आहे, ते भिंगाने कसं होईल? मला शिकवू नकोस रे. अरे सईचा अभ्यास नेमका कसा सुरू आहे याच्यावर मला नजर ठेवायची आहे. आप्पा पण तो हल्लीच्या काळातला अभ्यास आहे, तुम्हाला नाही कळायचा. हो, काय म्हणालास? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्याला नाही कळायचं काहीच. शिक्षणासाठी माझ्या सई बाळाला काय काय करावं लागतंय त्या त्या परदेशी वास्तू तिचा जीव अगदी गुदमरत असेल रे. तिच्या अगदी पथ्यावरच पडलं असेल सगळं. काय काय कुठे काय काहीच नाही. शैलेश इकडे काय? अरे अरे हे बघ ना, या भिंगातनं त्या परदेशी वास्तूतल्या खोल्या आणि सजावट कशी अशी मोठी मोठी दिसते रे, अशी अंगावर आल्यासारखी. बघ आप्पा जाऊ द्या, डोळ्यांना त्रास होईल तुमच्या. डोळ्यांना नाही रे, मनाला त्रास होतोय, मनाला. आई 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 आप्पा आहे अजून आहे. अरे काकू त्रास कसला? आय एम युअर नेबर. असं नाही रे, पण तुझाही वेळ जातोच आहे ना आमच्यामुळे. नाही नाही असं काही नाही. अरे घराला छान रंग केलाय सा. पडद्याची रंगसंगती पण उत्तम केली आहे अगदी. अगदी भरपूर पैसे खर्च केले. नाही नाही एवढं नाही काय खर्च वगैरे केला. अरे हे काय हाताचा रंग लागला की काय भिंतीवर? अरे ईश्वरा काय? अहो पण तुमच्या हाताला रंग होताच कुठे? हो हे ठसे आधीपासूनच असतील इथे. काय रे? हो आधीपासूनच आहे काका, डोंट वरी. बरं झालं बाई. पण हा नाजूक हाताचा ठसा कोणाचा रे? ओळखीचा वाटतो नाही का? हो ग, ओळखीचाच आहे ते. हा? म्हणजे ओळखीच्या पेंटरचं आहे ते. तसा हात ठेवून ते गप्पा मारत बसला म्हणून ते असं झालं. अय्या, आणि माझ्या लक्षात आलं तेव्हा ग्रीन कलर संपला होता. सो आय थॉट राहू दे असंच, विल फ्रेम इट. नाही खरं म्हणजे ना, तू इथे देवांची किंवा महापुरुषांची चित्र लावायला हवी.
काय ग? असू दे पण हरकत नाही. हे बघ आता हे चांगलं स्वच्छ करून घे आणि छान एखाद्या फुलाचं चित्र लाव तिथे. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर काकू. तुम्हाला या हँडप्रिंट्स मध्ये फुलपाखरू नाही दिसत आहे? हो का? असं हो काहीतरीच बाई. आई बाबा आजचे सगळे तास झाले, चला निघूया आता. अगो बाई बरं झालं. नचिकेतराव येतो आम्ही. तुझे खूप खूप आभार हा. काका प्लीज असा आभार वगैरे नका बोलू प्लीज. अरे असं कसं? बरं येतो. हा? चल. बेबी तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीचे हँडप्रिंट्स लावून घेतो इथे. भाई दाने दाने पे लिखा है हादरने वाले का नाम. भाई तू सगळं सई वहिनीसाठी आणलं होतंस पण सगळं मिळालंय आपल्याला. शट अप डेक्स. ठीक आहे ना भाई, त्या हिटलरचा राग आपल्यावर कशाला काढतो? त्या हिटलरने तुझा पोपट केलाय, मी नाही. सही काय स्मॉल गर्ल आहे का पेरेंट्सना तिच्या सोबत पाठवायला? इज हॉरेबल. अरे नशीब तो स्वतः नाही आला. नाही तो नाही येणार इथे, मी आहे ना. कांगारूच्या घरी कसा येणार तो? पण तसं वाटेल ना. बघ ना भाई, वहिनी रोज आता आई बाबांचा हात पकडेल, आप्पांना आणि आजीला टाटा करेल आणि तुझ्याकडे शिकायला येईल. तू एक काम कर, वहिनीला ना 2 लाल रिबिन दे, म्हणजे तशी बांधून येईल शाळेतल्या मुलींसारखी. स्कूल गर्लच करून टाकलाय तिला. हो ना. तर एकटी आली असती तर थोडं टाइम स्पेंड करता आला असता. कसं असतं ना भाई, काही लोक ना कबाब मध्ये हड्डी व्हायला जन्माला येतात. तो हिटलर त्याच कॅटेगरीचा आहे. नाही बट आय एम डिलाइटेड अबाउट वन थिंग. राग तर येणारच ना, आपल्याला सुद्धा राग आला असता खूप. ए इडियट. डिलाइटेड हॅपी आनंद झालाय मला. अच्छा, आनंद माहिती होतं मला. कसला आनंद झाला? हा म्हणजे सईला तर कोर्स कम्प्लीट करता येणार ना आता. शी वॉज सो हॅपी, सो एक्सायटेड. आणि मला त्याच्यामध्येच सॅटिस्फॅक्शन आहे की मी थोडी हेल्प करू शकलो तिची. ते सगळं ठीक आहे रे भाई, पण सईचे आई बाबा आता रोज तिच्या बरोबर येणार. तू ना एक काम कर भाई, शाळेत बोर्ड लावतात ना, इथे मुलं कितीही रडली तरी पालकांना शाळेत एंट्री नाही नाही नाही. तू तुझं ब्रेन यूज करण्यापेक्षा ना तू तोंड यूज कर. तुझं ते जमतं, तुला खा. हे बेस्ट आहे. तोंड चालव तुम्ही, तू म्हणशील तसं. आज सई आणि तिचे पेरेंट्स खूप हॅपी असणार. अँड दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. आमच्या काळी नव्हतं बाई असं काही. शिक्षक एकीकडे बसलेत, विद्यार्थी दुसरीकडे बसलेत आणि शिकतायत. पण धड शिक्षण होत आहे का की नुसतंच आपलं तंत्रज्ञान? नाही अप्पा, खूप छान शिकवलं त्यांनी. नाही पण काही म्हणा, म्हणजे नचिकेतने मदत केली म्हणून सई हा अभ्यासक्रम शिकू शकते. हो बाई अगदी खरंय. हो, संगणकाच्या वापरामुळे विजेचं देयकही खूप येत असेल त्याला. येऊ देत, तुम्ही नका त्याची काळजी करू. शेजार धर्म पाळतोय, त्यात एवढं कौतुक करायची काही गरज नाहीये. अहो आप्पा, हल्ली गरज असते तेव्हा आपले सख्खे नातेवाईक सुद्धा पाठ फिरवतात. नचिकेत तर आपला शेजारी आहे. हा आता त्याचं सईवर प्रेम आहे ही गोष्ट निराळी. काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना, दादावर प्रेम आहे, म्हणजे त्याचं आपल्या सगळ्या केतकर कुटुंबावरच प्रेम आहे, म्हणून तो सईला मदत करतोय. हो खरंय. हा म्हणजे खरं म्हणजे तो आपल्यावर उपकारच करतोय ना. उपकार कसले? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की ते कांगारू इथे आल्यापासून आपण त्याच्यासाठी बरंच काहीतरी करतोय. हो अप्पा, पण त्याला जाण आहे ना या सगळ्याची. आपण त्याला रागाच्या भरात कधी काही बोललो असू तर तो मनावर घेत नाही. अगदी आपलेपणाने करतो सगळं. आम्ही घरी गेलो होतो ना तेव्हा सुद्धा इतका चांगला वागला आमच्याशी. आप्पा मला काय वाटतं, म्हणजे मी एक सुचवू का? काय? नाही म्हणजे आपण भारतीय संस्कृतीचा एवढा आदर करतो तर आपण ना कोणाचाही उपकार ठेवायला नको. आपण लगेच त्याची परतफेड करून टाकावी. काय वाटतं तुम्हाला? होय,
परतफेड तर करायलाच हवी. वा. आता करतोच उपकारांची परतफेड. आप्पा काय करताय? परतफेड करायची तयारी करतोय. म्हणजे नेमकं काय करताय? त्या कांगारूनं आपल्या सईच्या शिक्षणासाठी आपला संगणक आणि इतर गोष्टी ह्या उपलब्ध करून दिल्यात. त्याबद्दल तुम्हीच म्हणत होतात ना की त्याने फार मोठे उपकार केलेत आपल्यावर. पण नेमकं काय करणार आहात आप्पा? त्या परदेशी कांगारूला मी मराठी शिकवणार आहे. एका महामूर्ख आणि अज्ञानी माणसाला आपली भाषा शिकवणं हे त्याच्यावर केलेले उपकारच नाहीत का? हो खरंय. दादा असताना त्यांनी मला इंग्रजी शिकवलं. आता मी त्याला मराठी शिकवून माझ्या उपकाराच्या ओझ्यातनं मोकळा होणार आहे. हे उत्तम झालं आप्पा. मी लगेच त्याला सांगून येतो. तिकडे जायची काही एक गरज नाहीये. त्याच्याच पद्धतीनं त्याला मी सांगणार आहे. म्हणजे काय? ते भ्रमणध्वनीवर चेहरा बघून संवाद साधतात ना तसं. सई सई. काय झालं बाबा? तिथे इकडे. काय रे प्रसन्ना, हे तुला कसं काय जमतंय? कुठे शिकलास हे तू सगळं? आप्पा मी सईला पाहिलंय चिन्मयानंदाशी बोलताना काही वेळा. तेव्हा ठीक आहे ठीक आहे, या विषयावर आपण नंतर बोलू. आप्पा हिट आय मीन आप्पा तुम्ही? हो, आज सई एकटी येईल तुझ्याकडे अभ्यासक्रमासाठी. ओके ॲज यू विश आप्पा. पण माझ्या काही अटी आहेत. बोला ना. सई तिथे ज्या वेळेला अभ्यासक्रमासाठी येईल त्या वेळेला तिथे तुझ्या व्रात्य मित्रांना प्रवेश नाही. ओके. सई तिथे असेपर्यंत कोणत्याही प्रकारची गाणी लावली जाऊ नयेत. घरात शिक्षणाला पोषक असं वातावरण असेल याची जबाबदारी ही तुझी राहील. हो घेणार ना, डोंट वरी. घरात योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि वारं खेळतं हवं. ओके कोणत्याही प्रकारचा पाश्चात्य धांगडधिंगा तिकडे चालणार नाही. ओके. सई ज्या वेळेला तिथे शिक्षण घेत असेल त्या वेळेला तू इथे येऊन मराठी शिकायचं माझ्याकडून. ओके एक मिनिट, मी तिकडे मराठी शिकायचं म्हणजे? इथे माझ्या पवित्र वास्तूत येऊन तू मराठीचे धडे घ्यायचेस. पण का? कारण आम्हाला कुणाचेही उपकार ठेवलेले आवडत नाहीत. नाही अप्पा, त्याची काय एवढी गरज नाही. रिलॅक्स. ते आम्ही ठरवणार. आम्ही कुणाचेही असे उपकार ठेवत नाही. सई तिथे येऊन शिकेल आणि तू इथे येऊन शिकशील. काय ग सई? हो अप्पा. मग ठरलं तर. हिटलर आता मला मराठी शिकवणार? तू मला इंग्रजी शिकवलंस काय? आता बघच तुला कसं मराठी शिकवतो हा स्वदेशी अप्पा केतकर. काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. कुकू नाही. काकूने काकाच्या काकाच्या काकूने काकाच्या कामाचे नाही कामाचे.
हाय वहिनी ये बस तू. हा सगळं रेडी आहे तुझ्यासाठी. अरे हे सगळं करायची काय गरज होती दिगंबर, मी केलं असतं. काय गरज होती म्हणजे भाईने ऑर्डर दिलीये, सईचा अभ्यास एकदम छान झाला पाहिजे. हा तू थांब, मी आलो. वेलकम क्युटी पाय. आय लव्ह दॅट स्माइल ऑफ युअर्स. मी आता तिकडे असलो तुझ्या घरामध्ये तरी माय हार्ट इज ओव्हर हिअर या लॅपटॉप मध्ये. Listen to my heartbeats. I love you, Sri. वहिनी हे घे गरमागरम कॉफी आणि हे नाश्ता घे. हा. अरे हो दिगंबर, या सगळ्याची काय गरज होती आता? अरे असं कसं, भाई बोलला अभ्यास एकदम छान झाला पाहिजे, पाहिजे तेवढी चहा कॉफी दे. नचिकेत पण ना कहर आहे अगदी. कर तर आहेच भाई, भाई म्हणजे आपला. नचिकेत मीही तुला काय काय चाललंय? खाली ठेवते. चला श्री गणेशा करूया. श्री गणेशाय नमा येतं मला हे. अरे श्री गणेशा करूया म्हणजे सुरुवात करूया असं म्हणतोय मी. हा अप्पा काढा काढा. आणा इकडे. हे काय आहे? चहा नचिकेतसाठी. तो इथे मराठी शिकायला आलाय आणि हे काही उपहारगृह नाहीये. चहा तुम्ही पिऊन टाका. चला सुरुवात करूया मग आपण. हो मी रेडी आहे, तुम्ही स्टार्ट करा. हा सुनबाई, आज स्वयंपाक सगळा झालाय वाटतं. छे अप्पा, अजून सुरुवात पण नाही केली. मग इथं का उभे राहिलात? जा कामाला लागा. हो अप्पा. तर कांगारू या विषयावर मला 5 वाक्य मराठीतनं बोलून दाखव. 5 sentences. वाक्य. कॅंगरू हा ऑस्ट्रेलियाचा नॅशनल सिम्बॉल आहे. हे मराठीत होतं? हो एंड मध्ये आहे असं बोललो मी. शेवटी आहे असं आलं की ते सगळं वाक्य मराठी होतं का? हा आणि कांगारू हा शब्द नीट म्हणायला शिक. कॅंगरू असंच असतं, ते प्रॉपर नाव नाही. ते केंगेरू किंगेरू काय? कांगारू हा शब्द आहे. कांगारू. कांगारू हे तुमचं राष्ट्रीय प्रतीक आहे. कांगारू हे ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रीय प्रतीक किंवा राष्ट्रीय चिन्ह. नको, प्रतीकच ठीक. पुढे. कांगारू हर्बीवरच असतो. म्हणजे काय? म्हणजे व्हेजिटेरियन, लिव्स खातो फक्त. अरे मग शाकाहारी म्हणतात त्याला. हा शाकाहारी असतो. शाकाहारी नाही रे, शाकाहारी. ते शाकाहारी. पुढे. उड्या मारणारा जगामधला सगळ्यात मोठा ॲनिमल प्राणी आहे. पुढे. कांगारू फक्त ऑस्ट्रेलियामध्येच असतो आणि तो 30 फीट पर्यंत उडी मारू शकतो. ते मलाही माहिती आहे. मग झाले 5 sentences. हे बघ, एकही वाक्य धड बोलता आलेलं नाहीये तुला. ही मराठीची गळचेपी होईल. शिकवणी घ्यायची मुळी सोयच राहिलेली नाहीये. सत्यानाश.